चला ठीक आहे, पुढे जाऊयात. ज्या आता आम्हाला काय आहे ना, काही आम्ही देखील बऱ्याचदा या आंदोलनाच्या दरम्यान खूप सारे इव्हेंट आम्ही त्या इव्हेंटला होतो, त्या ठिकाणच्या सभा आम्ही कॅप्चर केल्या, ते व्हिडिओज आम्ही अपलोड केले. ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही मंडळींचे असे प्रश्न होते कमेंट्समध्ये की जरांगेंच्या सभांना पैसे कोण पुरवतं, सगळ्यात मोठा प्रश्न होता. नाही, तो प्रश्न अनुत्तरितच आहे अजून. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी सोबत राहिलेले आहात. मी स्पष्ट बोलतो, मी सत्यस्थिती मांडणारा माणूस आहे. मला एकशे दोन सांगायचे नाही. जे मला दिसलं, जे मी ऐकलं, जे मी पाहिलं आणि जे मी अनुभवलं मी तेच बोलणार. हा ना, पण आम्हाला तसं आलं नाही ना, कमेंट पैसे कुठून यायचे. कमेंट मी सांगतो माझ्यावर, आमची गाडी आम्ही आमच्या फिरायचो, तशा अनेकांच्या गाड्या होत्या. समाज स्वतःचा खर्चून फिरला. कोणत्या गाड्या? दौऱ्याच्या गाड्या होत्या, ते गाड्या आपापल्या खर्चानेच फिरल्या ना. बर, आता ज्या गाड्याचा ताफा राहायचा, हजार हजार गाड्यांचा ताफा असायचा, याचं मॅनेजमेंट कसं होतं आणि ते कसं यायचं? जरांगेंना गाडी कुणाची असायची किंवा कुणाची? समाज बांधवाची गाडी राहायची ना. अच्छा, मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा तुमच्या गाडींमध्ये कधी माझ्या गाडीत बसले, कधी तर समाजसेवकाच्या गाडीत बसले, मराठा सेवकाच्या गाडीत बसले. अच्छा, म्हणजे असं वैयक्तिक असं कोण नाही, तर समाजाच्या माध्यमातून त्या गोष्टी दिल्या जायच्या. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की हे आंदोलन आणि या आंदोलनातून तयार होणारी एक विचारसरणी, ही प्रत्येक आंदोलनाचा मी म्हणेल की गाभा असते, ती विचारसरणी आज कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं चालली असं वाटतंय का तुम्हाला? येणाऱ्या काळात ते स्पष्ट होईलच. कशा पद्धतीनं? काय स्पष्टीकरण असेल तुमचं त्यावर? नाही, माझं स्पष्टीकरण असं राहील की बाबा आज समाज ट्रोल करतोय, शिवाय देऊ राहिला, तेच लोक माझं नाव घेतील, काय खरं बोलत माणूस.